तर नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नव्याने एकदा पुन्हा स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग असा आहे, आज मला किचनला सुट्टी आहे। तर आज किचनमध्ये कोण आलाय ते मी तुम्हाला दाखवते। आणि मस्त असा बाहेर थंडगार पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये कोण तरी एक माझ्यासाठी आज मस्त जेवण बनवणार आहे। तर आज मला किचनमध्ये फुल सुट्टी आहे। तर लेट्स सी आज कोण आहे आपल्या किचनमध्ये। तर आता कोण आहे आपल्या किचनमध्ये? तर तर कोणी नाही, हा माझा नवरा आज माझ्यासाठी स्पेशल अशी डिश बनवणार आहे। तर लेट्स सी काय बनवतो माझ्यासाठी। तर काय बनवणार आहेस रे? चिकन मसाला। चिकन मसाला। तर त्याचंच प्रिपरेशन चालू आहे। इथे कांदा कटिंग करतोय तो। चिकन मसाला आणि सोबत भाकरी आणि भाजी। भाकरी तू करणार? भाकरी मला येत नाही, त्यामुळे माझी बायको भाकरी करते। कांद्याने डोळे भात आणि झुंबायला लागत तसे। कांदे आणि डोळे झुंबतायत बघा। भात, चिकन आणि सलाडची तयारी आतापासूनच चाललेली आहे। तर चलो, ह्याला कांदा कटिंग वगैरे सर्व करून घेऊ दे। तोपर्यंत आपण मस्त चिल करूया। मी आता चालली आहे मॅच बघायला। तर तू मस्त प्रिपरेशन कर, मग मला बोलव, मग मी तुझी रेसिपी यांच्यासोबत शेअर करीन। तर तुम्ही बघू शकता, आता मस्त असा थंडगार पाऊस पडून गेला आहे आणि विजा मस्त अशा कडकडतायत। आता आपण जाऊया घरी, बिकॉज वीज जर कडकडली तर मला जाम भीती वाटते विजेची। आपण मस्त घरी जाऊन चुपचाप बसूया। तर इथे मस्त अशी CSK बसेस, राजस्थान रॉयल्स आली। स्लो कर गॅस। तर चला आपण आता बघूया रेसिपी। लसूण पेस्ट कुठे? अच्छा, सलाड इज रेडी। तर रेसिपीला आता सुरुवात झाली आहे। तर तेलामध्ये मस्त कढीपत्ता आणि कांदा टाकलाय। तो मस्त असा फ्राय झाला की मग आपण टोमॅटो टाकूया। मस्त असं थोडं टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला की मग पुढची प्रोसिजर मला माहीत नाही आहे हा कुठल्या पद्धतीचं चिकन करतो, लेट्स सी। तर आता इथे मस्त रेडीमेडवाली आलं लसूणची पेस्ट टाकतोय तो। आणि इथे चिकन मॅरिनेशन करून ठेवलंय। चिकनला दही आणि हळद लागली आहे। किती अर्धा तास तरी ठेवलंय, अर्धा तास मॅरिनेशनसाठी। हे चिकन दहीमध्ये मस्त लथपथ होत आहे। आज आपला पेट्टू जाम खुश होणार आहे, बिकॉज आपल्याला रोज रोज करून एकाच हातचं खाऊन कंटाळा येतो। आपण मस्त आज माझ्या नवऱ्याच्या हातचं खाऊया। आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। मी तुम्हाला रिव्ह्यू नंतर देईनच चिकन कसं झालंय ते। तर मस्त असं तेल सुटेपर्यंत मस्त असं भाजून घेऊया आपण। पण रेडी आहे। इथे आपलं वाटण पण रेडी आहे। तर वाटणामध्ये काय काय टाकलंय तू? वाटणामध्ये कांदा, खोबरं भाजून घेतलं आणि लसूण आणि आलं हे भाजून मिक्सरला लावून कोथिंबीर वगैरे पेस्ट करून घेतली त्याने। तर आता ती आपण ह्या वाटणामध्ये म्हणजे तेलामध्ये टाकूया ते वाटण। तर वाटण आणि आपण सगळं मिक्स करून घेऊया। आणि वाटणानं मस्त तेल सुटलं की मग पुढे काय मसाले टाकून घेऊयात। दमलास फोडणी टाकून? मग इथे कशाला आला? आम्ही किचन मध्ये असतो तेव्हा पूर्ण किचन मध्येच असतो। 5 मिनिटं जरा ते शिजायला ठेवले ना, म्हणून 5 मिनिटं
बसूया का? हवा, कारण गरम की होतं, इथे गरम होतं. मॅच चालू आहे म्हणून. मॅच बघत बघत चिकन किती छान बनवते. ठीक आहे, जाऊ दे. बिचारा बनवतोय तेच माझ्यासाठी खूप आहे. हे बघू शकता तुम्ही, मस्त तेल सुटलंय आणि मध्ये असं 2-2 मिनिटं हलवायचं म्हणजे खाली असं आपल्या भांड्याला चिटकणार नाही. तर नेक्स्ट आपण ह्याच्यात टाकत आहोत चिकन मसाला. गॅस हा स्लोच ठेवायचा, नाही तर आपले सगळे मसाले करपतील. राईट ना? धने पावडर, मग आपण त्यानंतर टाकत आहोत ह्याच्यात हल्दी पावडर. थोडीशीच टाकायची बिकॉज मॅरिनेशनला ऑलरेडी टाकली आहे. आणि त्यानंतर आपला घरगुती लाल तिखट मसाला, जो कोणी कुठलाही असेल घरी, आगरी मसाला, मालवणी मसाला, हा आमच्याकडे आहे तो मालवणी मसाला आहे, तर तो आम्ही टाकला आहे थोडासाच. बिकॉज तिखट आम्हाला आवडत नाही, म्हणजे ह्याला आवडत नाही, म्हणून ऑलरेडी खूप कमी मसाला टाकला आहे. तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. आणि ह्याने इथे मीठसुद्धा टाकलं आहे. मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं नाही, मग त्याप्रमाणे तुम्ही जसं तुम्हाला चवीनुसार मीठ लागेल तसं मीठ पण तुम्ही टाकू शकता. आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेग्रन्स छान येतोय मला. असं नाही मिक्स करायचं, हळूहळू. मी असंच करतो. जाऊ दे, ज्याची पद्धत वेगळी असते. कांदा टोमॅटो स्मॅश चांगला झाला पाहिजे म्हणून. अच्छा, काही जणांना कांदा टोमॅटो नाही आवडत. ओके, काय जणांना नाही. त्याच्या बायकोलाच कांदा दिसलेला आवडत नाही, म्हणून तो त्याच्यामध्ये स्मॅश करतोय. बिकॉज त्याची बायको नंतर चिकन खाताना तो कांदा काढणार नाही, म्हणून तो आताच मस्तपैकी स्मॅश करून घेतोय. तर मस्तपैकी आपला आता मसाला बघू शकता तुम्ही, बाजूला मस्त तेल सुटलंय. आणि त्याच्यामध्ये आता मॅरिनेटेड चिकन टाकतोय आपण. चिकन आणि मसाला आता हा मस्त मिक्स करून घेतोय. ह्या टायमाला पण आपण गॅस स्लोच ठेवायचा, बिकॉज आपण चिकनमध्ये मॅरिनेशनमध्ये दही टाकलंय. जर गॅस फास्ट असेल तर दही फुटण्याचे चान्सेस असतात. तर ही एक टीप गृहिणीची मी एक सांगते की तुम्ही लिहून ठेवा. जस्ट जोकिंग यार, प्रत्येक गृहिणीला हे माहिती असेल, तरी पण कोणाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते, जर आपण कुठल्याही पदार्थामध्ये दही टाकली असेल तर तेव्हा तो गॅस हा स्लोच ठेवायचा, नाही तर दही फुटू शकतं. तर इथे आपलं सगळं चिकन मिक्स करून झालं आहे. तर आपण त्याला थोडंसं शिजू दे, मग त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. तर आपण त्याच्यात तुम्हाला जेवढं थिक ग्रेव्ही किंवा जसं काही हवं असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता. जेवढं पातळ हवं असेल तेवढं पातळ, जेवढं घट्ट हवं असेल तेवढं पण तुम्ही पाणी टाकायचं. तर आम्ही इथे गरम पाण्याचा यूज केला आहे, बिकॉज त्याच्यामुळे जे हीट होतं ना, तो हीटपणा निघून न जावा म्हणून त्याच्यामध्ये गरम पाणी टाकत आहोत. तर आता हे आपण 15 ते 20 मिनटं मस्तपैकी शिजून घेऊयात. तर चिकनला मस्त आपली उकळी आली आहे. थोडंसं आम्ही थिक ग्रेव्ही करणार आहे, म्हणून अजून एक 10 मिनटं तरी ह्याला उकळू देत. मग आपण मस्त, मी आता भाकऱ्या करून घेते आणि मस्त आपण नंतर जेवूयात. हा भूक लागली आता. स्मेल येतोय ना, मस्त असा स्मेल येतोय. मस्त असं तरी आली आहे, बघू शकता तुम्ही. तरी कसं तरी पाहिजे असेल ना तर अजून तेल टाकायचं असतं. आम्हाला कमी तरी लागते, त्यामुळे आम्ही कमी तेल टाकलं. जेवढी तरी पाहिजे तेवढं तेल टाकायचं. तेल वाढवलं. आणि प्लस चिकनला पण हे आपलं तेल सुटतच ना,
आम्ही तेल जास्त नाही खात, तरी खूप आली आहे. तर चलो गाईस, मी पटापट अशा भाकऱ्या करून घेते, मग आपण भेटूया जेवणात. तर गाईस, तुम्ही किचन पण बघू शकता किती नीट अँड क्लीन आहे. हाताबरोबरच सगळ्या भांडी पण क्लीन करून घेतल्या आहे त्याने. म्हणजे प्रॉपर जी मला सवय आहे ते याला पण सवय लागली आहे. मला पण किचन असा क्लीन लागतो. तर बघू शकता मस्त किचन पण मस्त क्लीन करून ठेवलं आहे. नाही तर काय काय पुरुष जेवण बनवतात आणि पूर्ण सगळी भांडी या बेसिंगमध्ये असतात. गाईस, नवऱ्याच्या तारीफमध्ये स्वतःची पण तारीफ करून जाते. मग करते ना, थोडीशी माझी सवय लागली आहे. माझी बायको खूप स्वच्छता ठेवते. मग त्याचमुळे तुला सवय लागली आहे ना. तिची सवय मला लागली. एक्सेप्ट कर. तिच्याकडनं मी शिकलोय. एक्सेप्ट. मग बघा गाईस, आता मी चिकन शिजत ठेवून किचनमधून बाहेर आलो आहे आणि आता माझी बायको भाकरी बनवली. तिला भाकऱ्या काय जमत नव्हत्या पहिल्या, आता 1-2 महिने झाले खूप भाकऱ्या प्रयत्न करून शिकली आहे. मी तुम्हाला दाखवतो ती भाकऱ्या कशी बनवतो. आपण गपचूप भाकऱ्या कशी बनवतो बघू. तर बघू शकता गाईस, भाकरी ही मस्त अशी. मी ब्लॉग मध्ये आधीच सांगते, मला भाकरी प्रॉपर नाही जमत. नाही, जमते आता जमायला लागली आहे. बघू शकता प्रॉपर एकदम भाकरी. छोटीच आहे माझी भाकरी. छोटी असली तरी ती खूप चविष्ट बनवते. मस्त लाटायला पण येत नव्हत्या ना काय ना. आता मस्त हाताने बरोबर प्रॉपर बनवून बघू शकता. ह्याच्यावरूनच समस्या, प्रयत्न केल्याशिवाय फळ भेटत नाही. माझ्या बायकोने खूप प्रयत्न केले आणि आता शिकली आहे ती छान अशी भाकऱ्या बनवायला. चपात्या तर बनवतेच, पण भाकऱ्या तिला जमत नव्हत्या. मम्मीकडनं शिकली, गावाला जाऊन ती शिकली थोडी, पण आत्ता प्रॉपर शिकली आहे. मी तर बोलीन प्रॉपर शिकले. बघू शकता तुम्ही. बघू शकता आता भाकरी फुलवलेली आहे मस्त अशी बायकोने. बघा माझी भाकरी नाही फुलत कधी. चेहऱ्यावर खुशी बघा. भाकरी फुललेली आहे त्यावर चेहऱ्यावर खुशी बघा. भाकरी फुलल्यावर येणारच ना. मस्त अशी फुललेली आहे छान अशी बघा. भाकरी फुगल्यावर माझी बायको पण कशी फुगते बघा स्माइलने. गाईस, चिकनला आपण आता बघूया मस्त अशी तरी आली आहे. आहा, मस्त चिकन. आता मी सर्व करून घेते, जेवते आणि मग तुम्हाला सांगते कसं झालंय. आता आपण चिकन टेस्ट करूया. एक नंबर चिकन झालंय. शपथ सांगते, ब्लॉगमध्ये बोलायचं म्हणून नाही बोलत आहे. खरंच एक नंबर चिकन झालंय. तुम्ही खरंच नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा. एकदम वेगळं झालंय. म्हणजे मी नेहमी ते लाल मसाल्यातलं करते, पण ह्याची टेस्ट खूप अशी वेगळी लागते. खूप छान झालंय. तर आता मी फटाफट जेवते आणि नंतर स्वीट खायचं मन करतंय. बघू आईस्क्रीम खायला नेतो का, बिकॉज बाहेर पाऊस पडतोय. तर बघू, आम्ही जर आईस्क्रीम खायला गेलो तर जाऊ. तर फटाफट हे जेवण संपवते आणि तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही मला सबस्क्राईब केलं तर मी पुढे जाईन आणि माझे ब्लॉग असेच कंटिन्यू तुमच्यासमोर नवीन येत राहतील. तर धन्यवाद मंडळी.
तर आता स्वतःच्या हाताने बनवलंय, तर आपण त्याला विचारूया कसं झालंय. कसं झालंय रे? ठीक आहे, स्वतःची तारीफ नाही करत, मस्त आहे. पण एवढं पण नाही मस्त की बायकोपेक्षा छान झालं. पण नाही, मला तर खूप आवडलं, खूप छान झालंय. आता बायको बोलते तर एक्सेप्ट करूया आपण. स्वतः बनवलं तारीफ नाही करू शकत. ते कसं असतं, स्वतः बनवलेली चव आहे ना, आपण तेच किचनमध्ये असतो, ते स्मेल घेऊन आहे ना आपल्याला ती हे होते, असं असतं. तर फटाफट जेवून घेऊयात, चला. तर गाईज, आम्ही ह्या मस्त थंडगार पावसात आईस्क्रीम खायला जातोय. तू कोणता खाणार आहे? स्ट्रॉबेरी फालुदा. एक स्ट्रॉबेरी फालुदा दे ना, हाफ पार्सल. एक ना, हाँ, किशमिश ज़्यादा मत डालो. वो रेड वाला क्या रहता है? वो सेवया रहता है ना, वो ज़्यादा डालो. मैं भी खाऊंगी ना थोड़ा थोड़ा तेरा. नहीं, हाफ ही दे दो. क्या? रबड़ी में दो, मिल्क में दो. मिल्क मध्ये हवे का रबड़ी रबडी? मध्ये रबडी में दे दो. सो गाईज, आमचा टायर पंक्चर झाला आहे आणि आम्हाला माहितीच नाही. आता गाडी आम्ही बाहेर काढली, त्यानंतर म्हणजे गाडी थोडी जडजड लागायला लागली, तेव्हा समजलं की आमचा टायर पंक्चर आहे. आणि त्या पंक्चरमध्ये पण आम्ही आज बाहेर आलो आहे. तर हळूहळू जातो आहे घरी आणि उद्या बघू, बिकॉज आता सगळे शॉप्स बंद झाले. तर आम्ही उद्या बघू की किती पंक्चर निघणार आहेत ते. तर ह्याचा याने फालुदा घेतला आहे, तर मी आईस्क्रीम खाणार आहे मॅग्नमचं. सध्या तरी माझं फेवरेट आहे हे आईस्क्रीम. कांजूरमधलं फेमस आईस्क्रीम सेंटर आहे हे, श्रीराम म्हणून. नेहरूनगरला आहे, नेहरूनगरच आहे ना, अनिकेत हॉस्पिटलच्या समोर. आम्ही तिथे आईस्क्रीम खायला आलो आहे. जुना दुकान आहे, खूप जुनं, खूप वर्षाचं दुकान आहे. इथे वेगवेगळे आईस्क्रीम भेटतात, मिक्स फ्रूट वगैरे भेटतं. ठीक आहे, ठेव, मी करते. तर हे फेवरेट आईस्क्रीम आहे माझं, मॅग्नम पिस्ताशो. आता घरी जाऊन खाणार आहे. तर चलो गाईज, आजचा हा ब्लॉग इथेच संपतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी हजर राहीन. तर चलो, बाय, गुड नाईट.